नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। आजचा आपला विषय आहे दुसऱ्याच्या पैशावर उद्योग कसा करावा, उद्योगाची यशस्वी वाटचाल। हा विषय सुरेश हावरे यांच्या प्रेरणादायी पुस्तकातून उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा यावर आधारित आहे, ज्यामध्ये त्यांनी उद्योग करण्यासाठी पैसा नव्हे तर वृत्ती आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे। या व्हिडिओत आपण सुरेश हावरे यांच्या पहिल्या प्रकरणातील महत्त्वाच्या संकल्पनांवर चर्चा करूया, ज्यांचे शीर्षक आहे विश्वास हाच उद्योगाचा श्वास आहे, दुसऱ्याचा पैसा। आपण पाहणार आहोत की उद्योगाची नवी दृष्टी काय असावी, उद्योग भरपूर पैसा आणि कल्पकतेसह कसा सुरू करावा आणि खरं तर उद्योग दुसऱ्याच्या पैशावर कसा उभारला जाऊ शकतो। तसेच आपण या विचारांच्या आधारावर गुंतवणूकदारांच्या महत्त्व, प्रामाणिकपणाच्या भूमिका, ॲडव्हान्स बुकिंगची संकल्पना, तसेच पे लेटर रिकवर अर्ली यासारख्या महत्त्वपूर्ण संकल्पनांवर चर्चा करूया। चला तर मग उद्योगाची नवी दिशा आपण आज समजून घेऊया। आजच्या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत, तर उद्योगाची नवी दृष्टी कशी असावी आणि ती यशस्वी कशी करावी, उद्योग सुरू करण्यापूर्वी भरपूर पैसा किंवा उत्कृष्ट बिझनेस आयडिया किती महत्त्वाची आहे, उद्योग दुसऱ्याच्या पैशावर कसा करायचा, दुसऱ्याचा पैसा म्हणजे नेमके काय, गुंतवणूकदारांची निवड करताना कोणत्या बाबींचे विशेष लक्ष ठेवावे, उद्योगात प्रामाणिकपणा का आणि कसा महत्त्वाचा ठरतो, ॲडव्हान्स बुकिंग संकल्पना काय आहे आणि ती उद्योगात कशी प्रभावी ठरते, देणी उशिरा द्या, घेणी लवकर घ्या या तत्वाचा उद्योगात वापर कसा करावा, क्रेडिट पिरियड म्हणजे काय आणि त्याचा योग्य वापर कसा करावा, उद्योगात विश्वासाचे काय महत्त्व आहे आणि तो कसा प्रस्थापित करावा, व्यवसायासाठी आवश्यक वृत्ती कोणती असावी आणि ती पैशापेक्षा का महत्त्वाची आहे, हे प्रश्न याची सर्व उत्तरं आपल्याला या व्हिडिओत मिळतील। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट अनेकदा अनुभवायला आली असेल, ती म्हणजे जेव्हा कोणी अडचणीत असेल त्याला सल्ला देणारे खूप जण असतात। आपणही बऱ्याचदा असा अनाहूत सल्ला दिला असेलच, पण जेव्हा तीच वेळ आपल्यावर येते तेव्हा मात्र आपण भांबावून जातो। आज मी काही तुम्हाला सल्ला देणार नाही, उलट एक नवी दृष्टी देणार आहे, ती आपण नीट समजून घ्यावी असं मला वाटतं। अनेकांना किंबहुना सर्वांनाच असं वाटतं की उद्योग करायला खूपच पैसे लागतात, माझ्या वडिलांकडे खूप पैसे असते तर मीही उद्योगच केला असता, असंही अनेकांना वाटतं। पण ही दोन्हीही वाटणं खोटं आहे, हे मी अनुभवाने आपणास सांगू इच्छितो। आज समाजात लक्षाधीश, कोट्याधीश असे खूपच लोक आहेत, पैसे पडून आहेत, काय करावं सुचत नाही असेही आहेत, त्यासोबतच जवळ पैसे काहीच नाहीत पण डोक्यात बिझनेस आयडियाज खूप आहेत असे सुद्धा लोक आहेत। तेव्हा अनुभवांती एक सत्य आपल्याला सांगू इच्छितो की उद्योग करायला काहीही पैसे लागत नाहीत, उद्योग हा दुसऱ्यांच्या पैशावरच करायचा असतो। म्हणून ही नवी दृष्टी घेऊन डोळस होणं महत्त्वाचं आहे। त्यासोबतच हे दुसऱ्याचे पैसे म्हणजे नेमकं काय हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे। तर ते आपल्याला उद्योगाला कसे मिळतील हे समजून घेतलं पाहिजे। या व्हिडिओमध्ये आपण हेच सूत्र मांडणार आहोत आणि त्या संबंधीचं धोरण सुद्धा सांगणार आहोत। तर आता दुसऱ्याचा पैसा म्हणजे काय ते आपण समजून घेऊ। आपल्या अवतीभोवती नातेवाईकांमध्ये, शेजारी अथवा मित्रमंडळींमध्ये असे अनेक लोक असतात ज्यांच्याकडे भरपूर पैसा नाही किंवा भरपूर नाही पण थोडके पैसे आहेत। अशांकडे आपण आपली उद्योगाची योजना मांडली व त्यांना ती फायदेशीर वाटली तर ते त्यांचा पैसा तुमच्या उद्योगात टाकू शकतात, अन्यथा त्यांचे पैसे त्यांनी बँकेत ठेवले असतेच, त्यावर नियमित व्याज मिळत असतं, ते कमी असतं हे खरं आहे, पण बँकेत पैसे ठेवणं त्यांना सुरक्षित वाटतं। हीच सुरक्षा तुमच्या उद्योगात पैसे टाकण्यात त्यांना वाटली तर ते तुमच्याकडे निश्चितच येतील। आता ही सुरक्षा प्राथमिकता तुमच्या वागण्या बोलण्यातून, दैनंदिन व्यवहारातून आढळली पाहिजे। त्यासोबतच लिखित स्वरूपात म्हणजे प्रॉमिसरी नोट्स, मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग, ॲग्रीमेंट, करार, ॲफिडेव्हिट या व अन्य प्रकारेही आपण त्यांना आश्वस्त करू शकता। तसंच नफ्याचा किती हिस्सा त्यांना मिळेल
हे ठरवून देऊ शकता. समजा 50-50 फॉर्म्युला ठरला जो सर्वसाधारण आहे, तर त्यामध्ये नफ्याचं वाटप दोघांमध्ये समप्रमाणात होईल. त्यांना गुंतवणुकीचा मोबदला मिळावा किंवा मिळाला तर तुम्हाला मेहनताना मिळाला. हा गुंतवणुकीवरील मोबदला त्यांना मिळणाऱ्या बँकेतील मोबदल्यापेक्षा अधिक आहे हे आपण पटवून देऊ शकलो पाहिजे. म्हणजे आपल्याला सहज गुंतवणूकदार मिळेल. आणि पहिल्याच प्रयोगात असं खरोखर झालंच तर तुमचा गुंतवणूकदार पक्का झाला समजा. त्याशिवाय तो इतरांजवळही त्याला झालेल्या फायद्याची वाच्यता करून तुमच्या उद्योगाची व उद्योजकतेची जाहिरात करेलच. म्हणजे तुम्हाला आणखी गुंतवणूकदार व वाढीव भांडवल उद्योगांसाठी उभं होण्यास मदत होईलच. हे तुम्हाला ऐकताना फार सोपं वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात उतरवणं मात्र खूप कठीण आहे. त्यात तुम्हाला झोकून द्यावं लागतं, सर्व शक्ती पणाला लावी लागते, सदैव जागृत राहावं लागतं, सर्व गोष्टी डोळ्यात तेल घालून पाहाव्या लागतात, सोबतच्या माणसांकडून प्रेमाने काम करून घ्यावं लागतं. थोडक्यात काय तर ही तुमच्या जीवनाची मोठी कसोटी असते. यात आपण पास झालात व पुढेही तसंच वागलात तर आपण उद्योजक झालातच समजा. आणि मोठं होण्याचा फॉर्म्युलाही आपल्याला सापडला असं समजा. या प्रयोगात गफलत झाली, तुमच्याकडून निष्काळजीपणा झाला, जाऊ द्या माझं काय बिघडलं, तर दुसऱ्याचा तर पैसा आहे असं वाटलं आणि प्रयोग फसला, तुमच्या गुंतवणूकदाराचं नुकसान झालं तर तुमचं उद्योजक होणं संपलंच म्हणून समजा. कारण मग तुमचा गुंतवणूकदार काही गप्प बसणार नाही. तो 10 जणांनाच सांगून तुमचा अपप्रचार करेल. पुढे कोणीही तुमच्याकडे वळणार नाही. तुमची मार्केटमधली विश्वासार्हता संपून जाईल. म्हणून असा सुरुवातीचा प्रयोग करताना खूपच काळजी घेण्याची गरज आहे. शिवाय तो छोटा असेल तर आवाक्यातच राहतो. कारण आपल्यालाही सुरुवातीला आपल्या क्षमतेचा अचूक अंदाज नसतो. तेव्हा पहिला प्रयोग फसणारच नाही याची पूर्ण खबरदारी घेऊन पाऊल उचललं पाहिजे. हे खूप कठीण आहे असं नाही, ते काही रॉकेट सायन्स आहे असंही नाही, पण व्यवहार आहे आणि त्यातून तुमचं व्यवहार ज्ञान वाढण्यास मदत होईल. एक छोटंसं उदाहरण देऊन हा मुद्दा आपण समजून घेऊया. समजा एखाद्याला दिवाळीत फटाक्यांचा उद्योग सुरू करायचा आहे. त्याच्याजवळ पैसे नाहीत, पण तरीही त्याला उद्योग करायचाच आहे. तेव्हा त्याने जवळचाच एक गुंतवणूकदार घ्यावा, फटाके आणावेत, ते विकावेत आणि मूळ मुद्दल परत करून झालेला नफा व उरलेले फटाके अर्धे अर्धे वाटून घ्यावेत. झाला तुम्ही उद्योजक. एवढं सोपं आहे हे. आता असे छोटे छोटे अनेक उद्योग आहेत. उदाहरणार्थ दिवाळीचा फराळ, सजावटीचं साहित्य, अगरबत्त्या, मेणबत्त्या इत्यादी. या सर्व व्यवहारात एका आणखी गोष्टीची परीक्षा होते, ती म्हणजे आपल्या प्रामाणिकपणाची. आता थोडा अप्रामाणिकपणा बाळगला तर तुमचा थोडा अधिक फायदा निश्चितच होऊ शकतो. कारण नफ्याचा अचूक अंदाज फक्त तुम्हालाच असतो, तो गुंतवणूकदाराला नसतो. पण यातून अप्रामाणिकपणाची सवय लागण्याचा मोठा धोका असतो. ती एक लागण आहे, त्याला मर्यादा राहत नाही. ती वाढली तरी तुम्हाला कळत नाही आणि मग तुम्ही फार काळ किंवा फार मोठी मजल गाठू शकत नाही. तेव्हा अप्रामाणिकपणाचा जराही अंश आपल्या व्यवहारात, वागण्यात, स्वभावात येऊ न देण्याची खबरदारी आपण घेतलीच पाहिजे. शॉर्टकट विल कट यू शॉर्ट हे वचन लक्षात ठेवलं पाहिजे. इथेच आणखी एक महत्त्वाची बाब आपण समजून घेऊया. जसा गुंतवणूकदारांचा पैसा आपण मिळवला तसाच तो ग्राहकांकडून सुद्धा मिळवता येतो. म्हणजे आपल्या मालाचं आपण ॲडव्हान्स बुकिंग केलं व त्यापोटी 10 ते 20% रक्कम ग्राहकांकडून आगाऊ स्वरूपात घेतली तर दुसऱ्यांचा हा पैसा आपल्याला उद्योगासाठी भांडवल पुरवू शकतो. अनेकदा आगाऊ रक्कम देऊन घराचं, पुस्तकाचं, कोणत्याही वस्तूचं बुकिंग करणाऱ्या ग्राहकाला किमतीत काही सूट मिळते किंवा दिली जाते. ग्राहकांचा सुद्धा त्यात फायदा होतो. बँकेत मिळणाऱ्या व्याजापेक्षा ही सूट मिळाली तर अधिक फायदा होईल हे त्यांना पटलं की ग्राहक आगाऊ रक्कम देण्यास आनंदाने तयार होतो. या सर्व प्रकारे आज मोठ्या प्रमाणात अनेक उद्योगांमध्ये भांडवल उभारणी केली जाते. इथे ही कसोटी असते ती आपल्या परफॉर्मन्सची. म्हणजे सांगितल्याप्रमाणे तुम्ही वागलात आणि ठरलेली वस्तू किंवा सेवा ठरलेल्या किमतीत उपलब्ध करून दिली तर आपली विश्वासार्हता वाढते आणि त्याचा उद्योग वाढीसाठी उपयोगसुद्धा होतो. अनेक पुस्तक विक्रेते
त्याद्वारे ते छपाईच्या आधीच आपल्या पुस्तकाची जाहिरात करून आगाऊ नोंदणी स्वरूपात भांडवल उभं करतात. कॉम्प्युटर सर्व्हिस व मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट अशाच प्रकारे आगाऊ रक्कम घेऊन केलं जातं. इन्फ्रास्ट्रक्चरचं शासकीय कॉन्ट्रॅक्ट टेंडर पद्धतीने निघतं व ज्याला काम मिळतं त्याला मोबिलायझेशन ॲडव्हान्स म्हणून संपूर्ण रकमेच्या काही टक्के आगाऊ दिले जातात. म्हणजे आपल्या वस्तूसाठी किंवा सेवेसाठी आगाऊ रक्कम घेऊन आपण भांडवल उभारणी करू शकतो. देणी उशिरा द्या व घेणी लवकर घ्या, पे लॅटर रिकवर अर्ली या धोरणातून सुद्धा आपण उद्योगाला लागणारं भांडवल उपलब्ध करू शकतो. ते कसं? आता उद्योग करताना आपल्याला कच्च्या मालाच्या पुरवठादाराला, कंत्राटदाराला, सेवा पुरवणाऱ्याला त्यांची किंमत द्यावीच लागते. तसंच आपल्या ग्राहकाकडून आपल्याला किंमत वसूल करावी लागते. तेव्हा उद्योजकाला अनेक वस्तू व सेवा क्रेडिटवर म्हणजे उधारीत मिळतात. काही वस्तूचं पेमेंट 7 दिवसात, 15 किंवा 30 दिवसात करायचं असं माल घेताना केलेल्या करारानुसार ठरलेलं असतं. असं क्रेडिट पिरियड घेण्याचं आणखी एक महत्त्वाचं सूत्र असतं. ते म्हणजे पुरवठादाराकडून खराब मालाचा पुरवठा झाला तर तो माल त्याला परत करता येतो. आपण पेमेंट केलेलंच नसतं, त्यामुळे त्याची आपल्याला काहीच तोशिष करावी लागत नाही व पुरवठादार खराब माल घेऊन जातो आणि चांगला माल पाठवतो. आता मालाची किंवा सेवेची विक्री करताना ती आपण नगद करणं हेच हिताचं व नियंत्रण ठेवण्यासाठी सोयीचं आहे. म्हणजे ग्राहकांकडून तात्काळ वसुली झाली आणि पुरवठादाराला मात्र काही दिवस उशिराने ठरल्याप्रमाणे देणं झालं तर तितके दिवस आपल्याकडे भांडवल खेळतं राहील. छोटंसं उदाहरण देऊन हे नीट समजून घेऊया. समजा आपल्या उद्योगात रोजच्या मालासाठीचा एकूण खर्च रुपये 1 लाख आहे आणि आपलं रोजचं उत्पन्नही रुपये 1 लाख एवढं आहे. तर या परिस्थितीत आपल्याकडे काहीच शिल्लक राहत नाही. पण आपण सांगितल्यानुसार जर आपण वस्तूंचं, मालाचं व सेवेचं देणं 7 दिवसांनी दिलं व ग्राहकांकडून सुद्धा नगद मिळवलं तर 7 दिवसांचे 7 लाख रुपये एवढं खेळतं भांडवल आपल्याकडे नेहमीसाठी राहील. आणि देणी देण्याचा हाच कालावधी कराराप्रमाणे 30 दिवसांचा असेल तर आपलं खेळतं भांडवल 30 लाख रुपये होईल. आला की नाही दुसऱ्यांचा पैसा आपल्या उद्योगाचे उपयोगी. इथेही आपली विश्वासार्हता कामात येतेच. पुरवठादाराला ठरल्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी पेमेंट मिळतं. असं जर झालं तर तो नियमितपणे आपल्याला पुरवठा करत राहतो. इतकंच नव्हे तर काही काळाने तो किमतीत किंवा कालावधीत आणखी सवलत सुद्धा देतो. बरेचदा इन्सेंटिव्ह स्कीमही पुरवठा करणाऱ्या कंपन्या जाहीर करत असतात. त्याचा सुद्धा आपल्याला फायदा मिळतो. मित्रांनो, आज आपण सुरेश हावरे यांच्या प्रेरणादायी विचारांवर आधारित उद्योगातील एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन समजून घेतला. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा या संकल्पनेचा. उद्योगात यशस्वी होण्यासाठी भरपूर पैसे नसतील तरीही योग्य वृत्ती, प्रामाणिकपणा आणि विश्वास यांची गरज असते. हे आपण पाहिलं. दुसऱ्यांच्या पैशाचा योग्य उपयोग कसा करावा, गुंतवणूकदारांचे महत्त्व आणि देणी उशिरा द्या, घेणी लवकर घ्या यासारख्या तत्वांचा व्यवसायात कसा प्रभावी वापर करायचा हे देखील आपण शिकलो. या सर्व मुद्द्यांमधून स्पष्ट होते की उद्योगाची वाटचाल पैसा नसून योग्य दृष्टिकोन, विचारसरणी आणि नियोजनावर अवलंबून असते. त्यामुळे यशस्वी उद्योगपती होण्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या उद्योगाची सुरुवात यशाच्या दिशेने करा. तर मित्रांनो, हा विचार अंगीकारा. तुमच्या उद्योगाची पुढील वाटचाल यशस्वी बनवा आणि दुसऱ्याच्या पैशाचा उपयोग कसा करता येईल यावर मनन सुद्धा करा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.